नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एच-सी-एफ अँड एल-सी-एम या चॅप्टरमधील बेसिक कन्सेप्ट समजावून घेणार आहोत. लेट्स रिकॉल विच इज दी स्मॉलेस्ट प्राईम नंबर. सगळ्यात लहान प्राईम नंबर कोणता आहे? विच इज दी स्मॉलेस्ट प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय? जे नंबर ग्रेटर दॅन 1 एकपेक्षा मोठे असतात आणि त्या नंबरला त्याच नंबरने किंवा 1ने डिवाईड करता येते. सपोज 2 हा काय आहे? सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे, कारण हा एकपेक्षा मोठा आहे आणि या नंबरला फक्त 1ने किंवा 2ने या संख्येने डिवाईड करता येते, बाकी कोणत्या संख्येने डिवाईड करता येत नाही. आता 7ला फक्त 1 आणि 7ने डिवाईड करता येते, बाकी कोणत्या नंबरने 7ला डिवाईड करता येत नाही, म्हणून 7 हा आपला काय आहे? प्राईम नंबर. आता लिस्ट दी प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. हाऊ मेनी आर दे? 1 to 50 यामध्ये जेवढे काही प्राईम नंबर आहेत तेवढ्याची लिस्ट करायची आणि ते किती आहेत. आता प्राईम नंबर 2 आहे, 3, 5, 7, 11, 13 आहे, 17 आहे, 18 नाही होणार, 19, 20 नाही होणार, 21 नाही, 22 नाही, 23 होईल, कारण फक्त 23ने डिवाईड करता येईल. नंतर 29 होईल, नंतर 31 होईल, 31 नंतर 37 होईल, नंतर 41, 43 अँड 47. हे सर्व प्राईम नंबर आहेत. 1 to 50 1 to 50 मधले प्राईम नंबर आहेत. आता सर्वात लहान कोणता आहे? 2, म्हणजे विच इज दी स्मॉलेस्ट प्राईम नंबर. सर्वात लहान 2 आहे. 2 हा सर्वात लहान प्राईम नंबर आहे आणि हे सर्व प्राईम नंबर म्हणजे या नंबरला फक्त त्याच संख्येने आता कोणताही नंबर घ्या, 41ला कोणत्याच संख्येने डिवाईड करता येत नाही. एक तर 1ने डिवाईड करता येईल किंवा 41नेच डिवाईड करता येईल, बाकी कोणत्या संख्येने डिवाईड करता येत नाही, म्हणून हे कसे आहेत? प्राईम नंबर आणि सर्व 1पेक्षा ग्रेटर आहेत. आता नेक्स्ट, सर्कल दी प्राईम नंबर्स इन दी लिस्ट बिलो. आता कोणते कोणते प्राईम नंबर आहेत मग यामध्ये आपण त्यांना सर्कल करायचं. 17 प्राईम नंबर आहे. 15 नाही आहे, कारण 3ने डिवाईड करता येईल, 5ने डिवाईड करता येईल, 4ला पण 2ने डिवाईड करता येईल. 3 हा प्राईम नंबर आहे. 1 होणार नाही, कारण 1पेक्षा मोठे असतात प्राईम नंबर आणि तो प्राईम नंबर नाही आहे. 2 हा सर्वात स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे. 12 नाही, 23 आहे, 27 नाही होणार, 35 नाही, 41 आहे, 43 पण प्राईम नंबर आहे. 58 होणार नाही, 51 17ने डिवाईड करता येईल म्हणून हा पण होणार नाही, हा पण नाही. 79 होईल आणि 91 13ने डिवाईड करता येईल म्हणून 91 पण नाही आहे. 97 हे आपले म्हणजे जे प्राईम नंबर आहे त्यांना आपण सर्कल केलेलं आहे. आता को प्राईम नंबर्स म्हणजे काय? 2 नंबर्स which have only 1 as a common factor are said to be co-prime किंवा रिलेटिव्हली. आता को प्राईम नंबर म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल 10 आणि 20, 10 अँड 21 या दोन नंबरमध्ये ह्या 10ला कोणत्या कोणत्या संख्येने डिवाईड करता येईल? 1ने डिवाईड करता येईल, 2ने करता येईल, 3ने नाही, 4ने नाही, 5ने डिवाईड करता येईल आणि 10ने डिवाईड करता येईल. 21ला 1ने डिवाईड करता येईल, 2ने नाही, 3ने डिवाईड करता येईल, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7ने डिवाईड करता येईल, 8, 9, 10 नंतर डायरेक्ट मग 21ने डिवाईड करता येईल. तर आता फक्त 1 कॉमन आहे. हा 1च फॅक्टर कॉमन आहे, बाकी काही कॉमन नाहीत. म्हणजे ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर आर सेड टू बी को प्राईम. म्हणजे ह्या 10 आणि 21 हे दोन नंबर कसे आहेत? को प्राईम नंबर आहेत. हे फक्त 1च कॉमन असतो, एकच फॅक्टर 1 आणि बाकीचे कोणतेच कॉमन नसतात, म्हणजे को प्राईम नंबर. त्याप्रमाणे 3 आणि 8 हा पण 3 आणि 8 हे पण कसे आहेत? को प्राईम, कारण 3ला 1ने डिवाईड करता येईल, 3ने डिवाईड करता येईल आणि 8ला 1ने, 2ने, 4ने आणि 8ने फक्त 1च कॉमन आहे, म्हणून हे कसे दोन नंबर को प्राईम. व्हेरीफाय दॅट एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को प्राईम्स. म्हणजे कोणतेही दोन क्रमवार येणाऱ्या संख्या नॅचरल नंबर्स, समजा 22 आणि 23 हे दोन क्रमवार येणाऱ्या संख्या आहेत, 4 अँड 5. ओके, आता हे कसे आहेत? को प्राईम्स,
कारण 1च युनिट त्याच्यात कॉमन आहे, बाकीचे काही कॉमन येणार नाहीत. 4 आणि 5, 4 1 2 आणि 4. 5चे कोणते होतील? 1 आणि 5, फक्त 1च कॉमन येईल. म्हणजे कोणतेही दोन क्रमवार येणाऱ्या संख्या कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर कोप्राइम्स. हे पण आपण व्हेरीफाय केलेले आहे. आता ट्विन प्राईम नंबर्स. इफ द डिफरन्स बिटवीन टू कोप्राईम नंबर्स इज 2, द नंबर्स आर सेड टू बी ट्विन प्राईम नंबर्स. म्हणजे ह्या दोन प्राईम नंबरमध्ये डिफरन्स किती आहे? 2चा आहे. 3 आणि 5 डिफरन्स 2चा आहे. 5 आणि 7 2चा डिफरन्स आहे. 11 आणि 13 डिफरन्स 2चा आहे. म्हणजे हे कसे झाले? ट्विन प्राईम नंबर्स. आता 7 पण प्राईम नंबर आहे, 13 प्राईम नंबर आहे, आणि 7 आणि 13 हे दोन होणार नाहीत. 7 आणि 13 हे दोन ट्विन प्राईम नंबर होणार नाहीत, कारण याचा डिफरन्स किती येईल? 2पेक्षा जास्त येईल. पण 11 आणि 13 हे कसे आहेत? ट्विन प्राईम नंबर्स आहेत. नेक्स्ट, प्रॅक्टिस सेट 10 आपण सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता प्राईम फॅक्टर्स. आता प्राईम फॅक्टर्स कसे काढायचे ते आपण समजावून घेऊ. 24चे प्राईम फॅक्टर काढलेले आहेत. हे व्हर्टिकल ॲरेंजमेंटने काढलेले आहेत आणि हे हॉरिझॉन्टल ॲरेंजमेंटने काढलेले आहेत. कसे काढतात पहा. 24 समजा याचे जर प्राईम फॅक्टर काढायचे असतील तर आपण 2ने डिवाईड करू, कारण लास्टला 4 आहे. जर युनिट प्लेसला म्हणजे या ठिकाणी नंबरच्या शेवटचा अंक जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक कोणताही असेल तर त्या संख्येला 2ने डिवाईड करता येते. म्हणजे येथे 4 असल्यामुळे 2ने डिवाईड करता येईल. 2ने डिवाईड करू. 2ने डिवाईड केलं म्हणजे हाफ झाले. आता 2 आहे म्हणून येथे 2ने डिवाईड करता येईल. 6 होईल. 6लाही 2ने डिवाईड करता येईल. 3, आता 3ला 3ने डिवाईड करता येईल. म्हणजे 24चे फॅक्टर काय झाले आपले? 24 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. बरोबर आहे. ही कशी आहे? व्हर्टिकल, म्हणजे उभी मांडणी आहे म्हणून व्हर्टिकल ॲरेंजमेंट. आता हॉरिझॉन्टल ॲरेंजमेंट ही कशी येईल? 24ला आपण 2ने डिवाईड करू शकतो. 2ने डिवाईड केलं तर 12. आता ह्या 12ला आपण 2 ॲज इट इज आपण 2 इंटू 6 लिहू शकतो. हे 2 ॲज इट इज. आता 6ला आपण कसं लिहिणार? 2 इंटू 3, म्हणजे दोन्ही सेम आलेले आहेत. ही होईल व्हर्टिकल ॲरेंजमेंट, ही आहे हॉरिझॉन्टल ॲरेंजमेंट. नेक्स्ट, आता आपण 63चे फॅक्टर काढू. 63 3ने डिवाईड करता येईल. ओके. 21 3च्या टेबलमध्ये आहे म्हणून 3ने डिवाईड करू. 7 आणि 7ला 7ने डिवाईड करता येईल. म्हणजे 63चे फॅक्टर काय आले आपले? 3 इंटू 3 इंटू 7. ओके. नंतर 45चे फॅक्टर घेऊ. 45. आता 0 किंवा 5 लास्टला असेल, येथे लास्टचा नंबर जर 0 किंवा 5 असेल तर त्या नंबरला 5ने डिवाईड करता येते. म्हणून येथे आपण येथे लास्टला 5 आहे, 5ने डिवाईड करू. 9 येईल. 9 3च्या टेबलमध्ये आहे, 3ने डिवाईड करू. 3ला 3ने, म्हणजे 45चे फॅक्टर काय येतील आपले? 45 इक्वल टू 5 इंटू 3 इंटू 3 या टाईपमध्ये येतील. नेक्स्ट, आपण 20चे फॅक्टर घेऊ. 20चे फॅक्टर लास्टला 0 आहे म्हणून एकतर आपण 2ने डिवाईड करू शकतो, किंवा 0 किंवा 5 लास्टला असेल तर 5ने डिवाईड करता येते. म्हणजे 20ला 2ने डिवाईड करता येईल आणि 5ने पण डिवाईड करता येईल. आपण 2ने डिवाईड करू तर 10. आता 0 आहे, 2ने 5, लास्टला 5ला 5नेच. ह्या 20ला जर आपण स्टार्टिंगला 5ने डिवाईड केलं असतं तर 4, 2ला 2 2 2 फॅक्टर काय आले? 5 2 2. येथे काय आले? 2 2 5, म्हणजे सेम फॅक्टर आहेत. 2 टाइम्स 2 आहे, 2 टाइम्स 2 आहे, 5 1 टाइम्स, 5 1 टाइम्स. म्हणजे सुरुवातीला जर आपण 2ने डिवाईड केलं तर नंतर 5 येईल, आधी 5ने डिवाईड केलं तर नंतर 2 येईल. फॅक्टर सेमच येतील. नेक्स्ट, आता 117 याचे फॅक्टर घेऊ आपण. 117 हे फॅक्टर. आता लास्टला 0 पण नाही आहे, 2 पण नाही, 4 6 8 हे अंक नाहीत,
म्हणून 2ने डिवाईड आपणास येथे करता येणार नाही. आता 0 किंवा 5 असेल तर आपण 5ने डिवाईड करू शकतो. येथे 0 नाही लास्टला, म्हणजे युनिट प्लेसला या लास्टचा नंबर, म्हणजे 2ने डिवाईड करता येणार नाही आणि 5ने पण नाही. मग आता काय करायचं, ह्या अंकांची बेरीज करायची. 1 + 1 + 7, सर्वांची बेरीज किती होते, 7 8 9. 9 बेरीज होते. 9ला आपण 9 हा नंबर 3च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे 9ला 3ने डिवाईड करता येते, म्हणून या नंबरला 3ने पूर्ण भाग जातो, म्हणून 3ने डिवाईड करू. 3 त्रिक 9, 2 राहतील आणि 3 9 27. बरोबर आहे. आता 9 आणि 3 यांची बेरीज 12 होते. 12 हा नंबर 3च्या टेबलमध्ये आहे, त्यामुळे आपण 3ने डिवाईड करू शकतो. ओके. 13 हा प्राईम नंबरच आहे, म्हणून 13ला आपण 13नेच डिवाईड केलेलं आहे. फॅक्टर काय आले आपले, 1 1 7चे फॅक्टर आलेले 3 × 3 × 13. नेक्स्ट, किंवा होरिझॉन्टल मेथडने सॉल्व करता येईल. 117ला 13ने डिवाईड केलं तर मग 9 येईल, आणि 9चे नंतर 3 × 3 फॅक्टर होतील, म्हणजे फॅक्टर सेम येतील. होरिझॉन्टल मेथड घ्या किंवा व्हर्टिकल मेथड घ्या. 250, लास्टला 0 आहे, म्हणजे आपण 2ने डिवाईड करता येईल किंवा 5ने पण करता येईल. 2ने डिवाईड करू आपण. 2ने डिवाईड केलं म्हणजे ह्या संख्येचे हाफ घ्यायचे. बरोबर आहे. आता लास्टला 5 आहे, 0 किंवा 5 असेल तर आपण 5ने डिवाईड करू शकतो. येथे लास्टला 5 आहे, म्हणून 5ने डिवाईड केलं. 5 2 10, 2 उरतील आणि 25 25. आता 5 आहे लास्टला, म्हणून 5ने डिवाईड करू. 5 आणि 5ला 5नेच, म्हणजे फॅक्टर काय आले आपले, 250चे फॅक्टर आले 2 × 5 × 5 × 5. जरी आपण होरिझॉन्टल मेथड घेतली 250ची, 2ने डिवाईड करणार. 2ने डिवाईड केला काय राहील मग आपलं, 125. हे 2 ॲज इट इज. आता 125ला 5ने डिवाईड केलं तर 25 राहतील. 2 आणि 5 ॲज इट इज. आता ह्या 25ला आपण 5 × 5 लिहू शकतो, म्हणजे हे फॅक्टर आणि हे फॅक्टर सेम आलेले आहेत. नेक्स्ट, 40चे फॅक्टर घेतलेत, 2ने डिवाईड केलं, याप्रमाणे 40चे फॅक्टर आलेले आहेत. होरिझॉन्टल मेथड घेतली, 10ने डिवाईड केलं तर 4 आले. नंतर पुन्हा 10चे फॅक्टर घेतले 5 × 2 आणि 4चे घेतलेत 2 × 2, म्हणजे फॅक्टर आपले सेमच आलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 11 आपण सर्व सोडवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता लेट्स रिकॉल ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, म्हणजे GCD, म्हणजेच त्याला आपण SCF म्हणतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर. फाइंड SCF ऑफ 24 and 32 यांचा SCF काढायचा आहे बाय दी प्राईम फॅक्टर्स मेथड, म्हणजे प्राईम फॅक्टर काढायचे आहेत आणि नंतर SCF काढायचा आहे. तर आता 24चे फॅक्टर काढू आपण. 24चे फॅक्टर काय येतील, 2ने डिवाईड करता येईल, 2ने 6 राहतील, 2ने 3 आणि 3ला 3च, म्हणजे 24चे फॅक्टर काय आले आपले, 2 2 2 3. ओके. आता नंतर 32चे फॅक्टर काढू आपण. 32 2ने डिवाईड करता येईल, 16, 2ने 8, 2ने 4, 4ला 2. ओके, म्हणजे 32चे काय आलेले आहेत, 2 2 2 2 5 टाइम्स 2 आहेत. बरोबर आहे. आता SCF काय येतो यांचा, येथे 2 आहेत, येथे 2 आहेत, म्हणजे एक 2 कॉमन आहे. हाफ येथे 2 आहे, येथे 2 आहे, म्हणजे 2 टाइम्स कॉमन आहे. येथे 2 आहे, येथे 2 आहे, म्हणजे 3 टाइम्स 2 कॉमन आहेत. बरोबर आहे. येथे 3 टाइम्स आहेत, येथे 5 टाइम्स आहेत, पण कॉमन असणारे वर 3 टाइम्स आहे, खाली 5 टाइम्स आहे, म्हणजे 3 टाइम्स कॉमन आहेत, म्हणून आपण 2 × 2 एवढंच लिहिणार. मग SCF किती येईल आपला, 8. SCF म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता 24ला आपण कोणत्या संख्येने डिवाईड करू शकतो, म्हणजे 2च्या टेबलमध्ये आहेत,
3च्या टेबलमध्ये आहे, 4च्या आहे, 6च्या पण आहे, 8च्या आहे, 12च्या आहे आणि 24च्या, बरोबर आहे. आणि 32 यांना कोणत्या कोणत्या संख्येनं आपण डिवाईड करता येईल? 1ने डिवाईड करता येईल, नंतर 2ने डिवाईड करता येईल, 4ने डिवाईड करता येईल, 8ने डिवाईड करता येईल, 16ने डिवाईड करता येईल आणि 32 पण डिवाईड करता येईल. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर दोघांमध्ये हायेस्ट कॉमन कोणता आहे? हायेस्ट कॉमन 1 येथे आहे पण हा लोअर होईल, 2 आहे, यापेक्षा हायेस्ट काय आहे का? 4 पण आहे, 8 हा नंबर असा आहे की दोघांमध्ये हायेस्ट आहे, हे लोअर होतील पण हा हायेस्ट आहे 8. म्हणजे SCF किती आपला? या 2 8 म्हणजे SCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. 24चे आपण सर्व डिवायझर घेतले आणि 32चे डिवायझर घेतले तर हायेस्ट कॉमन फॅक्टर हा येतो आपला 8. आता येथे 3 नंबर आहेत मित्रांनो, 195, 312 आणि 546. 3 नंबरचा आपणास SCF काढायचा आहे. तर तिन्ही नंबरचे आपण फॅक्टर घेऊ. 195चे फॅक्टर घेऊ, नंतर 312चे घेऊ आणि नंतर 546चे घेऊ. आता 195चे फॅक्टर आपण 5ने डिवाईड करू शकतो. 5ने डिवाईड केल्यावर 3 9 39. आपणास 3ने डिवाईड करता येईल, 3 13 आणि 13ला 13च. ओके. आता 312चे घेऊ, 2ने डिवाईड करणार, बे 5 10, बे 7 12. 2ने डिवाईड करणार, याचे हाफ होतील म्हणजे 78. आता 2ने डिवाईड करू, 39. आता 39ला आपण 3ने डिवाईड करू शकतो, 13 आणि 13ला 13च. या नंबरचे घेऊ फॅक्टर. लास्टला 6 आहे म्हणून 2ने डिवाईड करू, बे 2 4, 1 राहील, बे 7 14 आणि बे 3 6. आता यांची ॲडिशन घेऊ पूर्ण, म्हणजे 3ने डिवाईड करता येईल पाहू, कारण 2ने आणि 5ने डिवाईड करता येणार नाही. त्यासाठी 3 + 7 10 आणि 12 टोटल ॲडिशन येते 12. 12 आपण 3ने डिवाईड करू शकतो, त्यामुळे या नंबरला 3ने डिवाईड करता येईल. 3 27 3 91 हा 13च्या टेबलमध्ये आहे. 3 7 आणि 7ला 7 म्हणजे फॅक्टर काय आले? 195चे फॅक्टर आलेले आहेत आपले 5 × 3 × 13, बरोबर आहे. 312चे काय आलेले आहेत? 2 2 2 3 and 13. 5 4 6चे फॅक्टर आहेत 2 3 13 आणि 7. आता ह्या तिन्ही नंबरमध्ये कॉमन काय काय आहे ते आपणास SCF होईल आपला तो SCF. आता येथे 13 आहे, येथे 13 आहे, येथे 13 आहे, म्हणजे SCFमध्ये आपण 13 1 टाइम्स लिहू शकतो. आता येथे 3 आहे, 3 आणि 3. बाकी आता कोणते कॉमन नाही, तिन्ही संख्येमध्ये असणारे, म्हणून आपला SCF किती येईल? 13 × 3 म्हणजे 39. ओके. नंतर नेक्स्ट आता SCF काढायचा आपणास 10, 15 आणि 12चा. आता 10चे फॅक्टर घेतले 2 × 5, 15चे घेतले 3 × 5 आणि 12चे घेतले 2 2 3. कॉमन कोणताच फॅक्टर नाही आहे. येथे 2 आहे पण येथे नाही आहे, येथे 5 आहे पण येथे 5 नाही आहे, म्हणजे कॉमन काहीच नाही याच्यात. नो कॉमन एक्सेप्ट 1 इज अ कॉमन डिवायझर, हेन्स SCF 1. जर कॉमन फॅक्टर कोणतेच नसतील तर SCF किती असतो? 1 असतो. म्हणजे × 1 करू शकतो आपण, × 1 करू शकतो आणि × 1 म्हणजे 1 कॉमन फॅक्टर आहे, त्यामुळे SCF किती येईल? 1. आता नेक्स्ट आता SCF ऑफ 60, 12 आणि 36 प्रत्येकाचे आपण फॅक्टर घेऊ. 60चे फॅक्टर घेतले आपण, 2ने डिवाईड करता येईल 30 होईल, 2ने डिवाईड केल्यावर 15 होईल, 15ला 5ने डिवाईड करता येईल 3 आणि 3ला 3. 2ने डिवाईड करता येईल 6, 2ने 3 आणि 3ला 3नेच. येथे 2ने डिवाईड करता येईल किंवा 3ने करता येईल. 2ने डिवाईड करू, 18, 2ने 9 होईल, 9ला 3ने आणि 3ला 3नेच. म्हणजे
60चे फॅक्टर आलेले आहेत आपले 2 2 5 3 5 × 3 आणि 12चे आलेले आहेत 2 2 3 2 × 2 × 3 36चे आलेले आहेत 2 × 2 × 3 × 3. आता कॉमन काय काय पाहिजे आपण SCF इक्वल टू 2 आहे, येथे पण 2 आहे, येथे पण 2 आहे, म्हणून 2 आता मल्टिपल इंटू हा 2 म्हणजे 2 3 येथे आहे, या पण संख्येत आहे आणि या पण संख्येत कॉमन आहे, म्हणून येथे पण 3 येईल आपला, बरोबर आहे. आता पुन्हा कॉमन काहीच नाही आता, म्हणजे हे येईल 12 SCF त्याला 12. आता ही मेथड दिलेली आहे आपणास. आता हे 3 नंबर होते 60, 12 आणि 36. आपण प्राईम फॅक्टर काढले किंवा होरिझॉन्टल मेथड सेपरेट काढून फॅक्टर काढले होते आपण. आता तिघांची आपण एकच टाईपने करू शकतो. आता कसं पहा, हे तिन्ही नंबर लिहायचे 60, 12 आणि 36. 60, 12 आणि 36. म्हणजे फॅक्टर घेताना ह्या 3 नंबर किंवा 2 नंबरचा विचार करायचा, म्हणजे कोणत्या संख्येने डिवाईड करता येईल. आता येथे तिन्ही संख्या अशा आहेत की त्या संख्येला आपण 2 ने डिवाईड करू शकतो. मग 60ला 30 होतील, याचे हाफ होतील आणि याचे हाफ होतील. आता या तिन्ही संख्येला आपण 2 ने डिवाईड करता येईल, मग 15 होईल, येथे 3 होईल आणि येथे 9. ओके. आता आपण कमीत कमी 2 संख्येला आपण डिवाईड करू शकतो. येथे 3 आहेत, 3 ने डिवाईड करता येईल, 3 3 9 म्हणजे फॅक्टर काढलेले आपण. आता SCF काढायचा. SCF म्हणजे कॉमन काय काय होतं, एवढे फॅक्टर कॉमन होते तिन्हीमध्ये, ह्या तिन्हीमध्ये आणि ह्या तिन्हीमध्ये, म्हणजे हा पूर्ण SCF होईल. 2 × 2 × 3 म्हणजे 12. म्हणजे या मेथडनं काढला 12 आला होता, या मेथडने काढला 12 आला होता. फक्त कॉमन तिघामध्ये कॉमन 2 होता, येथे तिघामध्ये कॉमन 2 आहे, 2 आणि 3. त्याप्रमाणे दोन्ही मेथडने आन्सर सेम आलेले आहे. आता येथे आपणास SCF काढायचा आहे, पण डिव्हिजन मेथडनं काढायचा आहे. फाइंडिंग SCF बाय डिव्हिजन मेथड. तर आता आपण येथे SCF काढलेला आहे मित्रांनो 24 आणि 32. हा आपण प्राईम फॅक्टर घेऊन SCF 8 काढला होता. आता 8 येतो का पाहू आपण या मेथडने. 24 आणि 32 बरोबर आहे. ह्या 2 नंबरमध्ये नंबर कोणता मोठा आहे, हा नंबर मोठा आहे, म्हणजे मग या नंबरला काय करायचं, या स्मॉल नंबरनं आपण डिवाईड करायचं. डिवाईड केलं तर 1चा भाग जाईल, बरोबर आहे. 24. आता हे सबस्ट्रॅक्शन होईल, 8 आणि हे 0. बाकी किती आली आपली, रिमाइंडर 8 आलेली आहे. आता 8नं काय करायचं, आधी ज्यानं डिवाईड केलं तो नंबर इथे घ्यायचा, म्हणजे 24 येथे घ्यायचे, हा नंबर येथे येईल. आता कितीचा, 3चा कंप्लीट भाग जाईल, बरोबर आहे. आता येथे रिमाइंडर 0 आलेली आहे, म्हणजे ज्यावेळेस रिमाइंडर 0 येईल त्यावेळेस आपण कशानं डिव्हिजन केलं तर 8नं डिवाईड केलं तर, म्हणून SCF किती आहे आपला 8, बरोबर आहे. आता येथे 252 आणि 144 यांचा SCF काढायचा होता. तर येथे मोठा नंबर कोणता आहे 252, म्हणून 252ला काय केलेलं आहे 144ने आपण डिवाईड केलं, 1चा भाग गेला आहे, नंतर ही रिमाइंडर आली, रिमाइंडर, मग नंतर हा नंबर येथे घेतला, 1चा भाग गेला तर रिमाइंडर आपली 36 आली, 36. मग नंतर हा नंबर येथे घेतला आपण, 3ने डिवाईड केलं, रिमाइंडर 0 आली. ज्यावेळेस रिमाइंडर 0 आली त्यावेळेस कशानं आपण डिवाईड केलं तर 36नं, म्हणजे हा 36 काय येथे SCF आहे. SCF ऑफ ह्या 2 नंबरचा 36. आता हा जर आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे स्मॉल फॉर्म घ्यायचा असेल तर आपण काय करतो, या 2 नंबरचा
डिव्हिजन मेथडने HCF काढू. म्हणजे यामध्ये मोठी 247 आहे. 247ला 209ने डिवाईड केलं. नंतर आपला लास्टला रिमाइंडर 0 ज्यावेळेस येते त्यावेळेस 19 HCF आलेला आहे आपला. म्हणजे ह्या दोन नंबरमध्ये 19 हा कॉमन आणि हायेस्ट फॅक्टर आहे. मग त्यामुळे काय केलं, सिम्पल फॉर्म घेण्यासाठी म्हणजे ह्या दोन्ही नंबरला 19ने आपण डिवाईड केलं. तर कंप्लीट 11चा भाग जातो आहे आणि 13चा. म्हणजे याचाच फॉर्म आपण कसा आणला आहे, स्मॉल फॉर्म आणलेला आहे. नेक्स्ट आपण हा HCF काढलेला आहे या नंबरचा 24 आणि 32. समजा 24 आणि 32 यांचा जर स्मॉल फॉर्म सिम्पलेस्ट फॉर्म घ्यायचा असेल तर आपण काटाकाटी करतो. 8 1 24 8 चौक 32 म्हणजे 3/4 हा आपला सिम्पलेस्ट फॉर्म येईल. बरोबर आहे. आता हा सिम्पलेस्ट फॉर्म कसा येणार, मग ह्या 24 HCF किती आलेला आहे 8. म्हणजे 24ला आपण 8ने डिवाईड करणार आणि 32 सिम्पलेस्ट फॉर्म किती आला होता म्हणजे HCF 8 आला होता. मग हे डिव्हिजन केलं 3 आणि हे 4 3/4. प्रॅक्टिस सेटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे LCM, लिस्ट कॉमन मल्टिपल. आता आपणास LCM काढायचे आहेत. येथे आपणास राईट दी टेबल्स ऑफ दी गिवन नंबर्स अँड फाइंड देअर LCM. यांचे टेबल लिहायचे म्हणजे यांचे पाढे तयार करायचे. 6 आणि 7. 6 आणि 7. 6चा जर आपण टेबल तयार केला, 6चा टेबल 6 12 6चा टेबल आहे हा आणि 7चा टेबल. सिक्सचा टेबल आणि हा 7चा टेबल. तर यामध्ये आता हा नंबर पहा 42 आणि हा 42 कसा नंबर आहे, LCM लिस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे हे सर्व 6चे मल्टिपल आहेत. 6 × 1 6 × 2 6 × 3 6 × 4 6 × 5 आणि हे 7चे मल्टिपल आहेत. 7 × 1 7 × 2 7 × 3 7 × 4. बरोबर आहे. आणि LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. आता ह्या दोन्ही नंबरमध्ये लिस्ट कॉमन म्हणजे कॉमन तर आहे, कमीत कमी लहानात लहान. म्हणजे हा 42 या टेबलमध्ये पण आहे आणि या टेबलमध्ये पण आहे. म्हणजे या दोघांचा 6 आणि 7 यांचा LCM किती होईल 42. पुढे नंबर येतील, अजून एक्सटेंड केलं भरपूर तर पुढे पण कॉमन येतील, पण लिस्ट काय होईल, हा लहानात लहान होईल. म्हणून हा 42 LCM येईल आपला. त्याप्रमाणे आपणास 8चे 12चे हे सर्व घेता येतील. आता फाइंड दी LCM ऑफ 60 अँड 48. LCM काढायचा आहे 60 अँड 48चा. 60चे फॅक्टर घेऊ आपण. 60चे जर फॅक्टर घेतले आपण 2 30 2ने 15 3ने 5 आणि 5ला 5. 48चे फॅक्टर 2 24 2 12 2 6 2ने 3 आणि 3ला 3. आता 60चे फॅक्टर काय आलेत आपले 2 × 2 × 3 आणि × 5. 48चे आलेले आहेत 2 × 2 × 2 × 2 × 3. आता 60 आणि 48 यामध्ये फॅक्टर कोणते कोणते आलेले आहेत आपले, एक 2चा फॅक्टर आहे, 3चा पण आहे आणि 5चा पण आहे. म्हणजे ह्या 3 टाईपमध्ये फॅक्टर आहेत आपले. आता 2 जास्तीत जास्त किती टाईम्स आहे येथे 2 टाईम्स, पण येथे किती आहेत 1 2 3 4 टाईम्स आहे. म्हणजे LCM किती येईल आपला 2 हा नंबर घेऊ स्टार्टिंगला. 2 जास्तीत जास्त या नंबरमध्ये 4 टाईम्स आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे 2 × 2 × 2 × 2 4 टाईम्स हे 2 आपण लिहून घेतले. आता 3 किती टाईम्स आले जास्तीत जास्त 1 टाईम्स म्हणजे एकच टाईम्स आहेत. आता 5 किती टाईम्स आहेत
फक्त 1 टाइम्स. ओके. आता हे सर्वांचा मल्टिप्लिकेशन 20 240 म्हणजे एल सी एम किती आला आपला 240. आता नेक्स्ट 18 30 आणि 50 यांचा आपणास एल सी एम काढायचा आहे. 18 30 आणि 50 एल सी एम काढायचा आहे. तर 18चे फॅक्टर कसे होतील 2ने डिवाइड करता येईल 9 येईल 3. ओके. 30चे फॅक्टर 2ने डिवाइड करू 15 होतील 3ने डिवाइड करू 5 5ला 5च. 50चे 2ने डिवाइड करता येईल 25 5ने 5 आणि 5ला 5नेच. म्हणजे फॅक्टर कसे येतील आपले 18चे फॅक्टर येतील 2 × 3 × 3 2 × 3 × 3. 30चे आलेले आहेत 2 × 3 × 5 आणि 50चे आलेले आहेत 2 × 5 × 5. आता फॅक्टर किती टाईपचे आले आपले एक 2चा फॅक्टर आला आहे 3चा पण आहे आणि 5चा पण आहे. ह्या 3 टाईपचे फॅक्टर आहेत. 3 टाईपचे फॅक्टर आहेत आपले एल सी एम. मग 2 मॅक्झिमम किती टाईम्स आहे 1 टाइम्स 1 टाइम्स 1 टाइम्स म्हणजे 1 टाइम्स आहे 1 टाइम्स. 3 किती टाइम्स आहेत येथे 2 टाइम्स येथे 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स आहेत 3 × 3. 1 टाइम्स आहे याचा विचार करत नाही 2 टाइम्स मॅक्झिमम जेवढे आहेत एखाद्या संख्येमध्ये ते घेऊन टाकायचे 3 × 3 बरोबर आहे. आता 5 किती टाइम्स आहेत 1 टाइम्स 1 टाइम्स पण येथे 2 टाइम्स आहेत येथे 1 टाइम्सच आहेत म्हणजे हे 2 हे घ्यायचे आपलास म्हणजे 5 × 5. हा पूर्ण मल्टिप्लिकेशन 450. नेक्स्ट हे पहा आपण फॅक्टर काढले होते येथे हॉरिझॉन्टल मेथडने काढलेले आहेत 2 3 5 या 3 टाईपचे फॅक्टर आहेत बरोबर आहे. इन दी प्रोडक्ट अबव दी नंबर 2 ऑकर्स मॅक्सिमम 2 1 टाइम्स 1 टाइम्स आणि 1 टाइम्स म्हणजे 2 1 टाइम्स. 3 किती टाइम्स आहेत येथे मॅक्झिमम या नंबरमध्ये 2 टाइम्स आहेत येथे 1 टाइम्स आहेत म्हणजे 2 टाइम्स आहेत मॅक्सिमम म्हणजे इथे आपण नंबर कोणता घेणार 2 टाइम्स. आणि 5 किती टाइम्स आहेत इथे 2 टाइम्स 1 टाइम्स म्हणजे मॅक्सिमम 2 टाइम्स आहेत म्हणजे मॅक्सिमम 2 टाइम्स. आता फाइंड दी एल सी एम ऑफ 16 28 अँड 40 व्हर्टिकल अरेंजमेंट. या अरेंजमेंटने काढू आपण 16 28 40 16 28 अँड 40 हे तिन्ही नंबर लिहून घेतलेले आहेत. या प्रकारची अरेंजमेंट केली आपण. आता तिन्ही नंबरला आपण 2ने डिवाइड करता येईल 2ने डिवाइड केलं तर हे हाफ होतील याचे हाफ होतील आणि याचे हाफ होतील. आता तिन्ही नंबरला आपण 2ने डिवाइड करू शकतो. आता येथे 7 येथे 10. ओके. आता ह्या 2 नंबर आहेत ह्या 2 नंबरला 2ने डिवाइड करता येईल 2 2 4 हे 7 ॲज इट इज कारण 7ला डिवाइड करता येणार नाही म्हणून 7 ॲज इट इज राहू देऊ आणि हे 5. आता एल सी एम म्हणजे किती होईल हे नंबर्स आणि इंटू हे नंबर्स म्हणजे या नंबरचा मल्टिप्लिकेशन 2 × 2 × 2 आणि या नंबरचा 2 × 7 × 5 एवढा मल्टिप्लिकेशन. हे पहा 2 × 2 × 2 5 × 7 म्हणजे 560. आता नेक्स्ट एल सी एम अँड एस सी एफ 18 and 30. Compare the product of LCM and SCF with the product of the given numbers. आता आपण काढू समजा 18 and 30 हे 2 नंबर आहेत यांचा SCF काढू 2ने डिवाइड करता येईल 9 आणि 15 होतील. या दोन्ही नंबरला 3ने डिवाइड करता येईल 3 आणि 5. आता SCF किती येईल मग SCF म्हणजे फक्त या साईडच्या संख्या 2 × 3 आणि एल सी एम किती होईल LCM 2 × 3 2 × 3 आणि या साईडच्या पण 3 × 5 3 × 5
2 × 3 म्हणजे 6, एल सी एम आला आपला एस सी एफ आला आपला 6 आणि एल सी एम आलेला आहे 15 45 90, बरोबर आहे. आता पहा 6 आणि 90. आता एस सी एफ आणि एल सी एम यांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. एस सी एफ आणि एल सी एम, एस सी एफ इंटू एल सी एम. एस सी एफ आहे आपला 6 आणि एल सी एम आहे 90, म्हणजे किती होईल 540, बरोबर आहे. आता या दोन्ही नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊ. म्हणजे आपण एस सी एफ कशाचा काढला होता, एल सी एम आणि एस सी एफ या दोन नंबरचा काढला होता 18 आणि 30. तर 18 आणि 30चा मल्टिप्लिकेशन घेऊ. 18 × 30 किती होतात 540. म्हणजे हे दोन नंबर सारखे आले. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ज्या संख्येचा आपण एस सी एफ घेतला आहे, एल सी एम घेतला आहे, त्या दोन संख्यांचा मल्टिप्लिकेशन तो एस सी एफ आणि एल सी एम यांच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणजे एस सी एफ इंटू एल सी एम इक्वल टू प्रोडक्ट ऑफ नंबर्स, बरोबर आहे. प्रोडक्ट ऑफ 2 गिवन नंबर्स, येथे दोन नंबर होते 2 गिवन नंबर्स इक्वल टू 18 × 30. 18 × 30 540 आला होता. म्हणजे 540 म्हणजे किती एस सी एफ इंटू एल सी एम, म्हणजे एस सी एफ इंटू एल सी एम. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या एल सी एम आणि एस सी एफ यांच्या गुणाकारा एवढा असतो, यांच्या प्रोडक्ट एवढा असतो. नेक्स्ट आता येथे एस सी एफ काढायचा आहे आणि एल सी एम पण काढायचा आहे. 15, 45 अँड 105चा. 15, 45, 105चा. तर आपण 3ने डिवाइड करता येईल तिन्ही नंबरला. 3 × 5 = 15, 3 × 1 = 3, 1 राहील, 3 × 5 = 15, 3 × 3 = 9, 1 राहील, 3 × 5 = 15, बरोबर आहे. 5ने डिवाइड करता येईल. म्हणजे 5ने डिवाइड केलं 5ला 1, 5ने 15ला डिवाइड केलं तर 3, 5ने 35ला डिवाइड केलं तर 7. आता हे आपल्या ह्या प्रायमस नंबर आहेत, म्हणजे आता पुढे करायची गरज नाही. आता एस सी एफ किती होईल आपला 3 × 5 आणि एल सी एम किती होईल 3 × 5 आणि हे पण नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये 3 × 5 इंटू 1 लिहायची गरज नाही, 3 × 7 हे येईल 15 आणि हा मल्टिप्लिकेशन येईल आपला एल सी एम 315, बरोबर आहे. आता एस सी एफ आणि एल सी एम आपण काढलेला आहे. आता दी प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर्स इज 1280 अँड जी सी डी म्हणजे काय एस सी एफ ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. आता दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन दिलेला आहे एवढा आहे आणि एस सी एफ दिला आहे, तर एल सी एम काढायचा आहे. आपण हे आता पाहिलेलं आहे एस सी एफ आणि एल सी एफ इंटू एल सी एम. हा प्रोडक्ट किती असतो 2 नंबर्स मल्टिप्लिकेशन, म्हणजे प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. आता प्रोडक्ट दिलेला आहे आपणास, किती दिला आहे तो 1280 आणि एस सी एफ पण दिलेला आहे. म्हणजे एस सी एफ दिलेला आहे 4. तर आपणास काय काढायचं आहे एल सी एम काढायचं आहे. एल सी एम फक्त आपण व्हॅल्यू सर्व टाकलेले आहेत ह्या फॉर्म्युल्यामध्ये. हा फॉर्म्युला आता आपण अभ्यासला आहे. देअरफॉर एल सी एम इक्वल टू, आता हे या साईडला आल्यावर डिव्हिजनमध्ये येतील. देअरफॉर एल सी एम इक्वल टू 4 × 12, 4 × 2 = 8 आणि 0 म्हणजे 320. हा प्रॅक्टिस सेट आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. नंतर थोडे यूज आहे एल सी एम आणि एस सी एफचा. यूज कोठे करतात, सिम्पल एक्झाम्पल आहे जॅमच्या बॉटलचं, ते तुम्हाला सॉल्व करता येईल. नंतर हे अशा प्रकारचे ॲडिशन करायचं असेल तरी एल सी एम काढून आपण ते सॉल्व करू शकतो. नाहीतर हे ॲडिशन कसं घेतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो.
येथे आता 17 इंटू 35 आणि प्लस 11 इंटू 28 नंतर यांचं आपण मल्टिप्लिकेशन घेतो, म्हणजे क्रिटिकल होऊन जाते हे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करायला खूप क्रिटिकल होते. त्याऐवजी जर आपण यांचा हे घेतला LCM घेतला तर सोपं होऊन जाते. आता ह्या दोन संख्यांचा 28 आणि 35 यांचा जर LCM घेतला तर तो 140 येतो. 140 LCM काढून हे कॅल्क्युलेशन एवढं सोपं होऊन जाते. नेक्स्ट पुन्हा असे एक्झाम्पल सॉल्व करता येतात. समजा 8, 10, 12, 14 एवढ्या नंबरनं एखाद्या कोणत्याही संख्येला आपण जर डिवाईड केलं तर प्रत्येक वेळेस रिमाइंडर किती येते? 3 येते. तर तो नंबर कोणता? मग सर्वांचा आहे येथे LCM काढलेला आहे. सर्व नंबरचा LCM काढून नंतर हा नंबर आला LCM, तर आपणास दॅट नंबर कोणता येईल? मग तो LCM प्लस रिमाइंडर 3. LCM आलेला 840 प्लस 3 म्हणजे 843. आता या नंबरनं जरी डिवाईड केलं तरी रिमाइंडर आपली 3 येईल. या नंबरला 10ने डिवाईड केलं तरी रिमाइंडर 3च येईल प्रत्येक नंबरनं. या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करता येतात. आता येथे फाइंड LCM ऑफ 16, 20 आणि 80. पण ह्या 80ला 16ने भाग जातो आणि 20ने भाग जातो, म्हणजे ह्या दोन्ही नंबरनं डिवाईड करता येते. त्यामुळे हा 18च काय होईल? 80च नंबर काय होईल? आपला LCM होऊन जाईल, कारण हा लिस्ट कॉमन मल्टिपल होऊन जाईल. 16च्या टेबलमध्ये 80 आहे, 20च्या टेबलमध्ये 80 आहे आणि 80च्या टेबलमध्ये स्टार्टिंगलाच 80 आहे. त्यामुळे हा लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे LCM या 3 संख्यांचा हाच होऊन जाईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.